10वीची परीक्षा देण्याआधीच 11वीची ॲडमिशन प्रक्रिया सुरू झाली आहे। सगळे नियम धाब्यावर बसवून हे कसं होतंय त्याचं धक्कादायक स्टिंग ऑपरेशन आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। खासगी क्लासेस आणि कॉलेजेसने शिक्षणाचा कसा धंदा केलाय पहा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। माहेर घरामध्येच सुरू आहे शिक्षणाचा गोरखधंदा। खासगी क्लासेस आणि कॉलेजांना 1.5 लाख रुपये द्या आणि 10वीच्या परीक्षेआधीच 11वीला प्रवेश घ्या। काय आश्चर्य वाटलं ना? पण महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी असलेल्या पुण्यामध्ये हे खुलेआम सुरू आहे। 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा अजून झालेल्या नाहीत, रिझल्ट तर खूपच लांब आहेत। मात्र आत्तापासूनच पुण्यातल्या खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 11वीचे प्रवेश सुरू झालेत। इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घ्यायची स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना या जाळ्यात ओढलं जातंय। त्यासाठी खासगी कोचिंग क्लासेसनी नामी शक्कल लढवली आहे। आमच्या क्लासला ॲडमिशन घ्या, आमच्याशी टायअप असलेल्या कॉलेजमध्ये तुम्हाला हमखास प्रवेश मिळेल अशी खात्री दिली जाते। अगदी कॉलेजात पाय न ठेवताही 11वी 12वीची परीक्षा देण्याची सोयही उपलब्ध करून दिली जाते। या गोरखधंद्याचा पर्दाफाश करण्यासाठी झी24 तासची टीम पोहोचली पुण्यातल्या नामांकित चाटे कोचिंग क्लासेसमध्ये। त्यावेळी छुप्या कॅमेऱ्यात कैद झालेला हा संवाद। केवळ एकच नाही तर पुण्यातील जवळपास सगळ्याच नामांकित कोचिंग क्लासेसने काही कॉलेजेसना हाताशी धरत ही स्कीम राबवली आहे। 11वीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये केवळ 65% प्रवेश हे मॅनेजमेंट कोट्यातून दिले जातात। इथे मात्र मॅनेजमेंट कोटा आणि 17 नंबर फॉर्म या दोन्हीच्या नावाखाली लाखो रुपये उकळून काही प्रवेश दिले जात आहेत। विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे शिक्षण खात्याला या गोरखधंद्याची काहीच कल्पना नाहीये। 11वीच्या नियमबाह्य प्रवेशाबाबत काही तक्रार आली तर कारवाई करू असं ठोकळेबाज उत्तर विभागीय शिक्षण उपसंचालकांनी दिलंय। तक्रार जेव्हा आमच्याकडे येईल, तक्रार आल्यानंतर आम्ही आमची चौकशी समिती तिथे पाठवू आणि चौकशी समिती पाठवून आम्ही प्रथमतः हे व्हेरीफाय करू की कोणत्या बेसवर, कोणत्या आधारावर तो क्लास किंवा ती जी काही एजन्सी आहे ती 11वीमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देते। कारण ऑनलाईन प्रवेश जे आहे पूर्णपणे ट्रान्सपरंट असतात। आज आपल्याला कोणत्याही गोष्टीची भविष्यवाणी किंवा प्राप्तीविषयी करता येत नाही की अमुक विद्यार्थ्याला आम्ही प्रवेश देऊ। प्रश्न आला त्यांच्या मॅनेजमेंट कोट्याचा, तर मॅनेजमेंट कोटा हा 5-10% असतो, इनहाऊस कोटा। त्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ असं कोणीही सांगू शकत नाही। कोचिंग क्लासेसच्या आडून कॉलेजांमध्ये बेकायदा आणि नियमबाह्य प्रवेश कसा दिला जातोय याचा हा एक नमुना। एकीकडे गुणवत्ता आणि पारदर्शकतेसाठी सरकारनं ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली, मात्र सरकारी नियमांना वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या अशा खासगी कोचिंग क्लासेसवर आणि कॉलेजांवर अंकुश ठेवायला सरकार कमी पडतंय एवढं निश्चित। अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे।
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.